तर घराचा फायनल लुक असा काहीसा दिसत आहे. कसा तो या व्हिडिओमध्ये बघूया. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या दिवसाची सुरुवात ही अशी काहीशी झालेली. तर बघा, सकाळी सकाळीच पावसाला सुरुवात झालेली. नंतर मी माझं काम आवरायला घेतलं, झाडून वगैरे काढलं आणि त्यानंतर पीठ मळायला घेतलं, कारण की टिफिन द्यायचा होता. आणि ही जी सगळी कामं आहेत ना, ही सगळी कामं मला 8 वाजेपर्यंत करायला लागतात, कारण की नंतर पोरांचं हे आवरायचं. त्यामुळे देवपूजा, झाडून वगैरे सगळं टिफिन वगैरे हे बनवून 8 वाजेपर्यंत होतं आणि नंतर मी पोरांचं आवरायला घेते. आणि हे जर या टायमापर्यंत नाही झालं तर मग कोणतीच कामं मला करू वाटत नाहीत आणि करायला पण नको वाटतं मग नंतर लेट झाला की. ही सगळी कामं लवकर आवरायच्या पाठीमागं माझं एक कारण आहे, ते म्हणजेच की मला नंतर बाकीची एडिटिंग वगैरे हे सगळं करायचं असतं. त्यासाठी जेवढं लवकर होईल तेवढं मग मला नंतर एडिटिंगसाठी टाइम भेटतो. आणि काल माझ्याकडून एक खूप मोठी चूक झालेली, ते म्हणजेच की दूध आणलेलं होतं रानातून आणि ते गरम करायचं विसरून गेलं. त्याच्यामुळं ते नंतर खराब झालं आणि ते खराब झालेलं दूध म्हणलं वेस्ट कसं घालवायचं, म्हणून त्याच्यामध्ये एक लिंबू पिळून मी पनीर बनवून घेतलं. आणि हे पनीर मला जास्त म्हणजे आकार देता आला नव्हता, छान अशी पनीर भुर्जी बनवायला येईल असं झालेलं. खरं तर पनीर जास्त बनलेलंच नव्हतं, म्हणून टिफिनला द्यायसाठी फक्त तेवढं बनवलं. आणि टेस्ट तर मला खूप जास्त आवडलेली. मीच माझ्या म्हणजे रेसिपीची तारीफ करते बरं का. त्यानंतर चपात्या बनवून घेतल्या आणि इथं आम्हाला आमच्या रानामध्ये 2 कुत्री आहेत, 2 मांजरं आहेत, त्यानंतर बदकंसुद्धा आहेत. ही काही चपातीशिवाय बाकीचं काही खात नाहीत, म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा चपाती बनवलेली. त्यानंतर निघालेले होते पोरांना सोडायला. आणि सकाळपासून पडणाऱ्या पावसामध्ये हे गुलाबाचं फूल एवढं छान असं दिसत होतं ना, त्याच्यावरती पाण्याचे थेंब पडलेले खूप क्यूट दिसत होतं आणि ते आता तोडायची पण इच्छा होत नव्हती. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चिकाच्या वड्या दाखवायच्या राहिलेल्या होत्या. चला तुम्हाला दाखवते कशा बनवलेल्या आहेत. तर जेवढं दूध आहे तेवढ्याच मापांची साखर घालून बनवलेल्या ह्या वड्या. तर कमी साखर वापरल्यामुळं ह्याच्या वड्या बनल्या नाहीत. तर तुम्ही बघू शकता अशा बनलेल्या आहेत. तर ह्या भाऊजींसाठी बनवल्या, तर त्यांना जास्त साखर असलेली आवडत नाही त्याच्यामुळं. आणि ज्या म्हणजे मापाची साखर, जेवढं दूध आहे तेवढंच साखर वापरून बनवलेलं, त्याच्या एकदम छान बनवलं. तुम्ही बघू शकता एकदम कडक असं झालं. आणि जे राहिलेलं शिल्लक म्हणजे त्याचा चूर आहे तो याच्या डब्यामध्ये भरून ठेवला. तर अशा बनलेल्या आहेत चिकाच्या वड्या. तर चला, असं माझं तर काम आवरून झालेलं आहे आजचं आणि आत्ता जायचं आहे परत कपडे धुवायला. चला. बापरे, काय धुकं दिसतंय. वाव. तर आज घरातली कामंसुद्धा लवकर आवरून झालेली, म्हणून आज आम्हाला हे एक काम करायचं होतं. ते म्हणजे आमचं जुनं घर आहे, तर ते पूर्ण साफ करून घ्यायचं होतं, कारण की ज्या घरामध्ये आपण राहत नाही त्याच्यामध्ये जाळ्या तर अशा भरपूर होते. त्यामुळे सगळं क्लीन करायचं होतं आणि हे सगळं आम्ही आवरून घेतलं. मी वरचं झाडून वगैरे घेतलं, किचन पुसून घेतलं. तोपर्यंत आमच्या आई कांदं साफ करत होत्या. कांद्यामुळं ते मच्छरही झालेले होते, त्यामुळे हे सगळं साफ करायला काढलेलं. कांदं वगैरे सगळं क्लीन केलं. त्यानंतर हे जे आमचं लग्नातलं कपाट आहे ते आम्हाला शिफ्ट करायचं होतं आतल्या रूममध्ये. कपाट म्हणजे ड्रेसिंग टेबल.
त्यानंतर अमृतसरवरून बॅग भरून आणलेली ती सुद्धा आम्हाला खोलणं झालं नव्हतं. ती आज मी खोललेली. तर त्याच्यामध्ये काही थोडंफार न लागणारं सामान होतं ते बघितलं आणि आहे असंच अजून ठेवलं. त्यानंतर असा काहीसा व्ह्यू होता जे की समोरची रूम रिकामी केल्यानंतरचा आणि एवढं छान वाटत होतं ना, सगळा पसारा वगैरे सगळं क्लीन केल्यानंतर इथंच राहू वाटत होतं. एवढी छान अशी रूम वाटत होती. आणि आता रूम रिकामी करण्यामागे एक छोटंसं कारण आहे बरं का. त्यानंतर आज आम्हाला जायचं होतं तासगावला, जे की आमच्या भाऊंचा बड्डे होता तासगावच्या, आमच्या ननंदबाईंच्या मिस्टरांचा. तिकडेच जायचं होतं. त्यासाठी आमची तयारी चालू होती. छान असं आवरलेलं, साडी घातलेली आज आणि मस्त असं आवरून आम्ही सगळेजण निघालेलो. तेवढ्यात हे एक काम आमच्या उर्वीनं वाढवून ठेवलेलं. उर्वीनं नाही, सॉरी, श्रीने. आणि पोरं पण ना बाहेर जायच्या वेळेस असं काहीतरी करून ठेवतात ना, जे की काम वाढलं पाहिजे आमचं. तर नेलपेंट लावायसाठी घेतलेलं, ते पण त्याला उर्वीला लावायचं होतं म्हणून त्यानं हातात घेतली. तोपर्यंत त्याच्या हातातून बॉटल खाली पडली आणि नेलपेंट पूर्ण फरशीला लागलेलं. आणि हे सगळे कामं वाढलेली असताना तेवढ्यात आमच्या मिस्टरांना शर्ट प्रेस केलेला असताना हा शर्ट घालायचा होता नवीन, म्हणून त्यांना तो प्रेस करून दिला आणि नंतर निघालो. जाता जाता पाऊसही चालूच होता आणि तासगावच्या साईडला सुद्धा पाऊस होताच. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. तर फायनली आम्ही तासगावमध्ये पोहोचलो. जाता जाता अय्यंगारमधून एक केक घेतला आणि तिथून आलो आमच्या ननंदबाईंच्या घरी. आल्या आल्या विश केलं, त्यानंतर लगेच सेलिब्रेशनला सुरुवातही केली. तर मस्त सेलिब्रेशन झालं. त्यानंतर केक खाल्ला आणि जेवणही केलं. जेवणामध्ये व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही होतं. तर मस्त असं सेलिब्रेशन झालं. त्यानंतर आम्ही निघालो घरी. तर असा काहीसा होता आमचा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. बाय.